हे बघा कांदा टाकला, हिरवी मिरची टाकलं, मस्त मध्ये भाजून घ्यायचं. मस्त मध्ये भाजून घेतल्यानंतर एकदम लालसर भाजून घ्यायचं, एकदम मस्त मध्ये एकदम भाजी हे करून एकदम परतून घ्यायची मस्त मध्ये टाकून. भाजी स्वच्छ धुवून ते त्याच्यामध्ये टाकून असं परतून घेऊ. मीठ टाकल्यानंतर हे टाकणार आहोत आपण डाळ. मटकीची डाळ टाकल्यानंतर भाजीला एकदम भाजी टेस्ट येते. शेपूची भाजी अशी ना अशी किती जर खाल्ली ना तरी आणखी खाऊ खाऊ वाटते. आणि माझी तर सर्वात जास्त फेवरेट शेपूची भाजी. मला खूप आवडते शेपूची भाजी. शेपूची भाजी, मेथीची भाजी, या दोन भाज्या ना माझ्या खूप फेवरेट आहेत. आणि कांद्याची पात ही पण तुम्हाला त्याची पण रेसिपी नक्की शेअर करेन. बघा काय भारी त्याचं टेस्टिंग दिसतं. आणखी यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे याच्यामध्ये. अशी 10 मिनटं मंद आचेवरती आपण भाजी परतून घेतलेली आहे. मस्तमध्ये शिजलेली पण आहे आपली भाजी. तुम्हाला म्हटलं होतं ना त्यामध्ये आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे. आता ह्यातला आपल्याला भाजीतलं पाणी आटलेलं आहे. तर आता आपण ॲड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट. जरा मोठा मोठाच मस्तमध्ये ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपल्या दाताखाली आलं ना आपल्याला एकदम आणखी एकदम टेस्ट येते. असं हलवून मस्तमध्ये मिक्स करून घ्यायचं. हा बघा झालेला मस्त शेंगदाण्याचा कूट. भाजी एकदम किती खमंग दिसते बघा बरं. खायला एकदम मस्त लागणार भाज्याच. भाजी कुणाकुणाची फेवरेट आहे नक्की सांगा. शेपूची भाजी माझी तर सर्वात जास्त फेवरेट भाजी. आहा मस्तमध्ये शिजलेलं आहे. या सर्वांनी भाजी खायला. आता यासोबत मस्तमध्ये भाकरी बनवायची आणि खायचं. आपली रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी आपल्याला फॉलो करून घ्या. चला ओके, भेटूया आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरायचं नाही. ओके बाय.